आत्ताच हवाय, खाली आणून दे. हा हो. चल. बरं आहे का, आपल्याला जर काही बोलायचं असेल गाईस तर आपल्याला इथंच बोलायला लागेल, आउट हाऊसमध्ये. ही जागा सेफ आहे, कुणी आपल्याला बघणार नाही. आपण तेव्हाच भेटूया जेव्हा आम्ही सांगू. हो. चल. तर म्हातारीच्या रूम मध्ये जाऊन पासपोर्ट शोधावाच लागणार आहे. पण सर मी काय म्हणते ते ऐकून तर घ्या. स्वानंदी, अगं काय ग, तू इथे काय करतेस? चल रूम मध्ये चल. हे बघ मी जेवण घेऊन आलोय. हे बघा, मला नाही जेवायचंय. तुम्ही हे जेवण घेऊन आत्ताच्या आत्ता इथनं जा. बर ते ठीक आहे, मला काय झालं हे तर सांग. आणि ही बॅग इथे काय? मी तुम्हाला म्हणाले ना, तुम्ही जा इथनं. हे बघ स्वानंदी, प्लीज मला सांग काय झालंय. आणि हे काय, तू रडतेस का? कोणी काही बोललं का तुला? इतक्या दिवसांपासून जे काही सुरू आहे ना, त्यामुळे मनीष सर खूप डिस्टर्ब झाले. तुमच्या येण्यामुळे मी आता ते वैद्य जे काही बोललेत त्याच्यामुळे मनीष सरांना खूप त्रास होतोय. मी इथे त्यांच्यासोबत राहायला आले होते, त्यांनी मला बाहेर काढलं. असं काहीच ऐकून घ्यायला तयार नाहीये ते. बापरे, फारच विचित्र वागला म्हणे. ते विचित्र वागले की कसे वागलेत हे मी बघेन. तुम्ही आत्ताच्या आत्ता हे जेवण घेऊन इथनं जा. मणी सर जोपर्यंत माझ्याशी बोलणार नाही तोपर्यंत मी अन्नाचा कणही खाणार नाही. हे बघ स्वानंदी, प्लीज हट्ट करू नकोस. मणी असं वागतोय, त्याचा त्रास तू का करून घेतेस? मणी, अरे दार उघड बाबा. हे बघ, तू ऐकलंस ना स्वानंदी काय म्हणाली? स्वानंदी म्हणते की जर तू दरवाजा उघडला नाही तर ती जेवण करणार नाही. हे बघ, असं नको करू. स्वानंदीनं जर जेवण केलं नाही तर त्याचा परिणाम बाळावर होईल रे. मणी दार उघड. हे बघ, मी तुला रिक्वेस्ट करतोय. मणी दार उघड. स्वानंदी का असा वेडेपणा करताय? त्या जर काही जेवल्या नाही तर बाळाला त्रास होईल, बाळावर परिणाम होईल त्याचा, स्वतःलाही त्रास होईल त्यांना. का वागताय असं? काय करू मी? मणी रिक्वेस्ट करतोय मी तुला, दार उघड प्लीज. असं काय करू की त्यांच्या मनात माझ्याबद्दल तिरस्कार निर्माण होईल, त्या माझ्यापासून लांब जातील? काय करू? मणी, म्हणे सर, मला असं लांब नका ना करू प्लीज. असं नका ना वागू माझ्याशी. मला माहिती होतं मी उपाशी राहिले, मला त्रास झाला तर तुम्हाला पण त्रास होणार. तुम्ही दार उघडणार आणि माझ्या जवळ येणार आणि तुम्ही आला. स्वानंदी, मणी आलाय ना आता तरी शांत हो प्लीज. आता तरी जेवणार आहेस का? आणि हे बघा, इथे जेवण करू नका, खाली जाऊन तुमच्या रूम मध्ये जाऊन जेवण करा. म्हणजे कसं तुम्हाला बोलता येईल शांतपणे आणि तुमची भांडणही मिटतील. आणि काय, मॅडमला त्रास नको व्हायला ना. शांतपणे झोपले असतील त्या. हा, हे घ्या.
माझा पासपोर्ट शोधायची हीच बेस्ट ऑपॉर्च्युनिटी आहे. स्वानंदी, का असं वेडेपणा करताय तुम्ही? तुम्ही जर जेवला नाही तर तुम्हाला बाळाला दोघांना त्रास होणार हे माहीत असून सुद्धा जेवणार नव्हता तुम्ही. स्वानंदी, मला हे अजिबात आवडलेलं नाहीये. तरी का असं वागताय तुम्ही? घ्या, जेवा, घ्या. मी स्वानंदीपासून जितका दूर जाण्याचा प्रयत्न करतोय तितकं त्यांचं प्रेम मला जवळ ओढतंय. पण स्वानंदीच्या मनात मी आहे की दुष्यंत हे ओळखायचा एक बेस्ट उपाय आहे माझ्याकडे. स्वानंदी, तुम्ही जर मला नाकारून दुष्यंतचा स्वीकार करणार नसाल तर मग तो आपल्या घरात काय करतोय? त्याला या घरात का ठेवायचं आपण? म्हणजे तो जर आपल्या आयुष्यात राहिला तर आपल्यामध्ये प्रॉब्लेम्स होतच राहणार आहे. त्यापेक्षा आपण त्याला आपल्या आयुष्यातून काढून टाकू ना. आणि सराव, पण आपण काय करू शकतो? त्याला आपल्या आयुष्यातून कायमचं दूर करू. पटतंय? बरोबर. बाळाच्या समतोल वाढीसाठी आई वडिलांनी एकत्र राहणं अत्यंत गरजेचं आहे. स्वानंदी, बरोबर बोलतोय ना मी? आणि सर, नक्की काय बोलताय तुम्ही? काय चाललंय काय तुमच्या डोक्यात? आणि कसं करणार आहात तुम्ही? ते तुम्ही माझ्यावर सोडा. आता तुम्ही चला माझ्यासोबत, आपण नंतर जेऊ. चला, या. त्या म्हातारीने पासपोर्ट गिळलाय का काय? इथेच कुठेतरी असेल.